नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पुन्हा एकदा एक अलौकिक भक्तिपूर्ण कथेच्या माध्यमातून स्वामींच्या चरणी नतमस्तक होणार आहोत. आपण सध्या जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात, ती कथा ऐकताना स्वामींचं नाव मनात धरा, कारण स्वामींच्या कथेपेक्षा मोठा दिलासा दुसरा नाही. चला तर मग शांत मनाने ही दिव्य कथा ऐकूया. श्री स्वामी महाराज अक्कलकोट येथे असताना अनेक लोक त्यांना दुरून दुरून भेटायला येत असत. एकदा काय झाले, स्वामींना भेटायला 3 ज्ञानी पंडित आले. त्या 3 पंडितांना आपल्या ज्ञानाचा अतिशय गर्व होता. स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की हा कोणी ढोंगी बुवा असेल, म्हणून त्याच्याशी वादविवाद करून त्याचे पितळ उघडे करावे आणि आपणच कसे ज्ञानी आहोत हे लोकांना पटवून द्यावे. म्हणून ते 3 पंडित अक्कलकोट गावात शिरले आणि म्हणू लागले, हे स्वामी आहेत तरी कोण? केव्हा केले त्यांनी संन्यास ग्रहण? इथे राहण्याचे कारण काय? कोणता आहे त्यांचा मठ संप्रदाय? तेथील लोकांच्या जवळ त्या 3 पंडितांनी स्वामींची माहिती विचारण्यास सुरू केली. लोक मनातून घाबरून गेले की स्वामींच्या बाबतीत अशी वल्गना करणारे हे कोण मोठे? त्यांनी चोळप्पा महाराजांना बोलवून घेतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे पंडित आपल्या चिटभर ज्ञानाने घमंडीखोर झालेले दिसतात. त्यांचा गर्वहरण होणे आवश्यक आहे. म्हणून चोळप्पा महाराजांनी त्या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभे केले. ताठ मानेने ते तिघे पंडित स्वामींच्या समोर उभे राहिले. स्वामींना नमस्कार करण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही. स्वामींनी त्यांना ओळखले व आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. त्या क्षणी त्यांची गाळणी कशी उडाली की त्यांच्या मुखातून शब्दच उमटेना, त्यांची वाणी मुकी झाली. तेव्हा ते तिघे वाद काय घालणार? सर्व जमा झालेल्या लोकांसमोर ते लज्जित झाले. त्यांनी करुण नजरेने स्वामींकडे पाहिले व मूकपणे क्षमा मागितली. तेव्हा स्वामींना त्यांची दया आली. त्यांचा कंठ पुन्हा फुटला. ते तिघे स्वामींना म्हणाले, स्वामी आम्हाला क्षमा करा. असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणी कोसळले. स्वामींनी त्यांना अलगद उठवले. त्याच क्षणी स्वामींच्या स्पर्शाने त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्रतेने स्वामींचे दास्य त्यांनी स्वीकारले. स्वामींची कृपा झाली की मनातील अहंकाराचे ओझे नष्ट होते. स्वामींच्या अशा अनंत लीला वारंवार प्रकट होत असतात. जेव्हा स्वच्छंदपणे स्वामी सर्वत्र हिंडत होते, तेव्हा समोरच्या माणसाच्या मनातील विचार त्यांना दर्शनीत समजत असत. परमदयाळू स्वामींना भक्तांनी हाक मारली की ते तितक्याच तत्परतेने आपल्या परमभक्तासाठी धावून त्याची संकटातून सुटका करीत. कर्म, ज्ञान, योग, भक्ती या मार्गी घडे ईश्वरी प्राप्ती. मित्रांनो, जर ही कथा ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल, डोळे पाणावले असतील किंवा मनाला थोडाही आधार मिळाला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावपूर्ण सत्य कथेच्या आणि स्वामींच्या लीला ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील कथेमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.